नमस्कार. मी सौ दीपिका कुबल. मी रत्नागिरी येथे राहते. माझं वय आहे 35 वर्ष. अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी घेतलेल्या मनाचे श्लोक या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आहे. माझा आवडता जो श्लोक आहे तो आहे श्लोक नंबर 11. जनी सर्व सुखी असा कोड आहे, विचारे मना तोची शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. खरंच या 4 ओळींमध्ये जीवनाचं सारं सार आहे. या जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे बरं? विचार करायला गेलं तर कोणीच नाही. ज्याच्याकडे प्रत्येक गोष्ट आहे तो सुखी आहे का? तर नाही. असं म्हणतात, पूर्वजन्मात जी आपण कर्म केलेली आहेत त्याचीच फळं आपल्याला मिळत असतात. मी तर म्हणेन, पूर्वजन्मातच का, आपण या जन्मात जी कर्म करत असतो त्याची फळं आपल्याला मिळत असतात. आपण जी कर्म करतो, म्हणजे असं म्हणतात, जे आपण करतो तेच आपण भरतो. आता खरं सुख म्हणजे तरी काय? अनुराधाताईंनी जेव्हा या श्लोकाचा अर्थ सांगितला तेव्हा त्या म्हणाल्या की तुमचा दृष्टिकोन, तुमचे विचार खूप महत्त्वाचे असतात. सुख म्हणजे नक्की काय असतं? मी म्हणेन, प्रत्येकाची सुखाची व्याख्या ही वेगवेगळी असते. उदाहरण घ्यायचं झालं तर लहान मुलांचं घेता येईल. त्यांचं कसं असतं ना, की त्यांना प्रत्यक्षात एखादा प्राणी बघायला मिळाला किंवा एखादा पक्षी जवळून बघायला मिळाला, त्यांना खूप आनंद होतो. समुद्राच्या लाटांसोबत खेळायला मिळालं, त्यांचा दिवस खूप भारी जातो. त्यांच्यासाठी तो खूप महत्त्वाचा आनंदाचा दिवस असतो. आपलंही तसंच असतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख सामावलेलं असतं. आपल्याला फक्त ते शोधायचं असतं. आता एखाद्याने एखादं छानसं पुस्तक वाचलं, त्याला त्यातून आनंद मिळाला. एखाद्याने छानसं गाणं ऐकलं, मोकळ्या हवेमध्ये आपण फिरायला गेलो की आपल्याला आनंद मिळतो. हेच खरं सुख असतं. म्हणजे कसं असतं ना, की आज माझ्याकडे ही गोष्ट आहे म्हणून मी सुखी आहे का? तर नाही. उद्या मला अजून काहीतरी हवं असेल, मग परवा अजून काहीतरी हवं असेल. म्हणजे ही जी साखळी आहे ती अशीच चालू असते. म्हणूनच खरं समाधानी राहायचं असेल ना, तर चांगल्या माणसांच्या संगतीत राहा. चांगले विचार, चांगली पुस्तकं वाचा. त्यातून तुम्हाला मिळेल ना तो खरा आनंद. कधी कधी कसं असतं, एखाद्याकडे काहीही नसतं पण तो आपल्याला सुखी दिसतो, समाधानी दिसतो. पण विचार करतो, असं कसं बरं, याच्याकडे काहीच नाही आहे तरीही हा माणूस समाधानी आहे. तेच असतं, त्याला खरं सुख कशामध्ये आहे हे समजलेलं असतं. म्हणजे जे काही आहे त्याच्यामध्ये समाधानाने राहणं, ते उपभोगणं, जीवनाचं सार त्याला त्यातूनच कळतं. म्हणूनच मी म्हणेन की सर्व सुखी असा कोणी नसतोच. आपल्या विचारांवर आपलं सुख अवलंबलेलं असतं. म्हणूनच थोडीशी सवड काढा आणि तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी काढा. असं म्हणतात, आवड असली की सवड निघते. म्हणजे हेच आहे, जर मला एखाद्या गोष्टीतून आनंद मिळणार आहे तर त्याच्यासाठी मी थोडासा वेळ काढला पाहिजे. त्यातून मिळणारं सुख खूप मोठं असतं. अनुराधाताईंना मी म्हणेन की त्यांनी जो हा उपक्रम राबवला आहे तो त्यांनी असाच पुढे चालू ठेवावा. गेली 5-6 वर्ष त्या हा उपक्रम राबवत आहेत आणि पुढेही हा असाच चालू राहावा याच्यासाठी मी त्यांचे आभार मानते, त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद.